आणि 10:30 ला अवघ्या 2 तासामध्ये टीम इथपर्यंत पोहोचली. थँक्यू सो मच महेंद्र दादा, आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमकार शेट्टे सर. अनेक मान्यवर या स्पर्धेला येऊन भेट देऊन गेले. सध्या सुरुवात झाली सेकंड राऊंडला. एका बाजूला दांडी 11 यंगचीवर दांडी आणि विपक्षात धाकटी डहाणू या संघांमधला हा विद्यमान सामना. दुसऱ्या राऊंडमध्ये शिवनेरी चषकात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आज चौथ्या रात्रीचा खेळ आणि शिवनेरीचं दमदार आयोजन, खूप चांगलं नियोजन. सफाळे, संपूर्ण सफाळे क्रिकेटमध्ये एकमेव नाईटची क्रिकेट स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आज चौथ्या रात्रीमध्ये पोहोचली. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले प्रीतमचं. यावेळेला रिव्हर्स स्विच, क्या बात आहे समित तामोरे. खूप चांगल्या पद्धतीचा फटका, बॉल चाललाय डीप पॉइंटला, क्लिअर करत असताना आलाय दमदार दिमागदार चौकार. 4 रन. थँक्यू सो मच. हे आहेत कॅन्डी आणि ही आहेत त्यांची गाणी. म्हणूनच त्यांना म्हणतात की ब्रँड. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन ही सध्या स्थिती आहे दांडी 11ची. एका बाजूला गौतम अकरे, टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक परिपक्व फलंदाज, अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव यांच्याकडे आहे. तर एका बाजूला युवा खेळाडू समीर तामोरे मैदानाच्या आतमध्ये चहूबाजूला आग लावतायत आणि प्रीतम बारीच्या विपक्षात ठोकतायत हॅट्रिक चौकार. 4 रन. मारायचं तर टॉपच्याला. सध्या प्रीतम बारी सारख्या अगदी जबरदस्त गोलंदाजावरती आक्रमण. नाव आहे समीर तामोरे, वयवर्ष आहे 22 वर्षाच्या कालावधीत या फलंदाजानं दांडी या संघाकडनं ओपनिंगचा मान मिळवला. सहज नाही मित्रांनो, त्याच्याकडे त्याची गुणवत्ता आहे. ज्याने त्याचा बॅट स्विंग दाखवला, बॅट फ्लो दाखवला. 3 बॉलचा खेळ झाला, 12 रन. यावेळेला क्लीन बोल्ड. प्रीतम बारी सांगतात की बारी बारी सबकी बारी, अब आई है मेरी बारी. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धक्का पहिला यंगचीवर दांडी 11ला. यस डीजे कॅन्डी. थँक्यू सो मच. आगरी कोळ्यांच्या हाकेला धावणारी आई एकविरा माऊलीचा आज पालखी सोहळा आणि खऱ्या अर्थानं आई एकविरा पालखी सोहळा कारला. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण वेहरेगाव गजबजून जाईल आणि आमचे आगरी बांधव आई एकविरेच्या निश्चित स्वरूपात डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळतील उत्साहानं, जल्लोषानं. आज कोळी बांधव म्हणा, आगरी बांधव म्हणा आणि संपूर्ण आज आपण पाहतायत जे मराठी माणसं आहेत ते एकविरा आईच्या पालखीला खांदा लावतील आणि आज पालखी सोहळा त्यांच्या माध्यमातून हे सॉन्ग आपण ऐकतायत. सध्या 4 बॉलचा खेळ झाला. फलंदाज फलकामध्ये आपण पाहतायत जे नवीन दाखल झाले, ज्यांचं नाव आहे निखिल. 12 वरती धक्का 1 आणि षटकातील बॉल आहे 5वा. खोलातला बॉल, वेगाने बॉल चाललाय आउटफील्डला फाडत.
सरळ सीमारेषेच्या बाहेर बाईकचे संकेत आले सरांचे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता या षटकामध्ये सिंगल नाही, या षटकामध्ये फक्त चौकार. ते बाईजने का असू देत, ते आलेले आहेत. आणि कुणाल दादा पाटील हिंदुश्री यांच्या अगदी कटआउटच्या बाजूने तो बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय आणि धावसंख्या आता 16 वरती जाऊन पोहोचल्या. धाकटी डहाणू प्रीतम बारी गोलंदाजी मार्क वरती. ग्रामीण धमाका ही स्पर्धा गाजवली ज्यांनी आणि पालघर जिल्ह्याचा अभिमानाचा संघ आहे जो सध्या आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेट ज्यांनी पिंजून काढलं, धडाकेबाज स्पर्धा म्हणा, 70-70च्या मोठ्या स्पर्धा होत असतात त्याही वेळेला म्हणा. आणि आज त्यांनी प्रामुख्याने शिवनेरी चषकामध्ये देखील वेळ दिला. वेळेत पोहोचलेला संघ कुठला होता, त्यांचं नाव होतं तो म्हणजे धाकटी डहाणू आणि सध्या ते दाखल झाले. प्रीतम थोडेसे नाराज आहेत की जे आम्हाला हवं होतं मागील बॉलवरती ते नाही करू शकले तुम्ही, यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू. आता ते नाही चालणार. षटकातील पुढचा बॉल आहे. या षटकामध्ये बॉलचा खेळ झाला 5 गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. या बॉलला डाऊन दी ग्राउंड बॉलला लॉप केले. बॉल चाललाय 1 बाउन्सनं सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षक राजांच्या अभिवादनाकरिता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला प्रीतम बारी या मॅच मध्ये पडलेत भारी, परंतु ते त्यांच्यावरती आता सध्या आक्रमण झालं आणि धावसंख्या त्यांच्या षटकात इथे 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या फलकावरती 20. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवनेरी चषकाची ही 4थी रात्र. एक गाव एक संघ ओपन हाफ आजचा दिवस या स्पर्धेचा. समीर वर्सेस प्रीतम थरारक सामना. समीरनं सलग 3 चौकार ठोकले पण शेवटी प्रीतमनं जबरदस्त कमबॅक करत विकेट घेतली आणि तो समीर वर्सेस प्रीतमचा हा सामना आपण पाहताय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. ही पहिल्या षटकाची कहाणी आहे आणि डीबीएनची टीम प्रवीण पाटील आणि ऑल टीम दाखवतात आपल्याला. कुंदन भावजी तिथे आशिष साळे सातत्याने त्यांच्या मागे उभे राहणारं नाव आहे. आणि भावजी आणि साळ्यांची ही जोडी मी प्रथमतःच अशी बघतो की जिथे कँडी आणि आशिष भाई आहेत त्यांचं स्वागत आहे. पहिलं षटक संपलं. धावसंख्या फलकावरती 20 आणि गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज करण यांना आपण पाहतायत. नावामध्ये रन आहे परंतु आता रन कमी खर्च करायच्यात. पहिलाच बॉल खेळलाय. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू बीट करत बॉल चाललाय डीप पॉइंटला. क्लिअर करत असताना आलाय चौकार. शिवनेरी चषक 4. जिल्ह्याचा अभिमान ज्याचं नाव आहे गौतम अकरे. ब्रँड आहे दांडीचे आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड खेळाडू. अनेक वर्ष लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, त्यांना आपल्या नावी केलं आणि तेच गौतम. याही बॉलला फटका चांगला खेळला. बॉलला फाईन लेग मधनं काढले. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ह्या ज्या धावा आल्यात त्या सगळ्या चौकाराच्या आहेत. ही जमेची बाजू आहे बघा. प्रत्येक बॉल चौकारामध्ये गेला आणि तिथून धावा 28 झाल्या. सिंगल नाही. 22 मध्ये तो चौकार आला, तोही चौकारच होता आणि धावसंख्या आता ह्या 28 लागल्यात. बघा ऍक्शन रिप्ले. बॉल पायावरचा होता. डाऊन द लेग दिशा से भटके तो पडेंगे. जोरदार फटके. सध्या ते फटके मिळाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. टायमर सेट आहे मित्रांनो तुमच्यासाठी. 4 षटकांचा खेळ 20 मिनिटात नाही झाला पूर्ण. एक खेळाडू मध्ये येणार आहे आणि तोही आपल्याला घ्यावा लागेल. बघा नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. वेळेचा विचार केला 1:15 वाजलेत. कालच्या दिवसात 3:30ला शेड्यूल पॅक झालं होतं. आज आणखीन यानंतरचे 2 सामने आहेत तर तेही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. 5-5 षटकांचं क्रिकेट आपण खेळतोय मित्रांनो. लक्षात घ्या. थोडंसं स्पीडअप करत चला. प्रेक्षक उद्या कामाला जरी जायचं असेल तरी ते थांबलेत कारण त्यांना चांगले मॅच बघायचे आहेत. एका बाजूला गोरसे बीचा सामना बाकी आहे आणि ज्या अनुषंगाने आमचे प्रेक्षक राजेश गर्दीने थांबलेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला फार शफल झाले होते. अगदी ऑफस्टिकला सोडून 6व्या ते 8व्या स्टंपला आले आणि ट्रॅम्प लाईनच्या देखील तो बाहेरचा बॉल. पंचांनी दर्शविले की तो वाईट बॉल आहे. बघा ऍक्शन रिप्ले. हा चेंडू होता आणि ज्या वेळेला गौतम सफल झाले आणखीन बॉल शरीरापासून दूर ठेवला करण. आता हा बॉल वाईड आणि तिसऱ्या पंचांची मदत गोलंदाजी टीमने घेतलं की हा बॉल आम्हाला वाईड नाही द्यायचा. पुन्हा पठाण सर आहेत ते दर्शवतील की काय घडलं आणि काय बिघडलं. यष्टांच्या मागे प्रीतम बारी अगदी करणच्या गोलंदाजीचा समाचार घेत आहेत. मागणं हा चेंडू कसा येतोय, कुठे येतोय आणि त्यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन पोहोचतोय. वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस.
फिल्डिंग टीम लक्षात घ्या, तुम्हाला 5 षटकांमध्ये एक रिव्ह्यू असतो. तो रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तो पुढे अविरत राहतो आणि जर तो तिथून अनसक्सेस राहिला तर तो रिव्ह्यू फेल होतो आणि सध्या तो फेल झाला. दांडी 11 बॅटिंग करताना 29 धावा, दमदार सुरुवात. एका बाजूला धाकटी डहाणूचा संघ आहे, त्यांच्याकडे देखील चांगली स्टारकास्ट जरूर आहे आणि मगाशी देखील ज्यावेळेला हार्दिक किणी सरांनी ज्यावेळेला हा बाईट घेतला प्रीतमचा, त्यांनी सांगितलं की संघाचा जो आता गोल्डन इरा चालू आहे फॉर्म, तो फॉर्म अविरत राहील आणि आम्ही चांगलं क्रिकेट खेळून दाखवू. म्हणजेच दुसऱ्या डावात पलटवार देखील आहे. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. काय फटका आहे, काय फटका आहे. गौतम अकरेचा बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. धावा ह्या फक्त चौकाराच्या, एक बॉल वाईट देखील आल्या. म्हणजेच आता दांडीने सांगितलंय की प्रतिस्पर्धी संघ हा अगदी तगडा आहे आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला धावा देखील तगड्याच उभ्या कराव्या लागतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय बघा. हा फटका होता, बाहेरच्या दिशेने बॉल जाणार होता, खूप जास्त विट दिली जिथे आपण रूम बनवला गौतम अकरेने आणि तदनंतर त्या बॉलला न्याय दिला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. काय फटका होता. खूप चांगल्या पद्धतीचा कॅमेरा वर्क चेतन भाई आम्हाला पाहायला मिळत आहेत. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. खातिरदारी काय असते ती त्यानं अगदी मागील वर्षामध्ये देखील आणि यंदाच्या वर्षात देखील दाखवलं. सध्या या स्पर्धेमध्ये थोडंसं आपण पाहिलं जास्त हायलाईट नाही झाले कारण घरात लग्न विवाह सोहळा आहे त्यांच्या ताईंचा, त्या अनुषंगानं तोही एक वेगळा त्यांच्या घरात कार्यक्रम आहे. चौकार आला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय हा चौकार. आता सध्या चौकारांमध्ये कन्वर्ट झालेत. कॅन्डीला संधी देतोय. यस कॅन्डी. कॅन्डी सांगतात की बॉल देखील आलाय. तुम्ही जास्त वेळ मगाशीच घेतला, आम्हाला त्यावेळेला बोलवलं नाही, आता आम्ही थोडे नाराज आहेत. धावसंख्या फलकावरती 37 रन्स. बॉलचा खेळ झालाय. 4 षटकातील आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचं क्रिकेट प्रोजेक्टेड स्कोर. याच धावसंख्येने जर पुढे चाललं तर डीबीएन मीडिया सांगताय की 111 रन होत्यात. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावला क्लीन बोल्ड. काय चेंडू होता, टो क्रशर. मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केला गोलंदाज करणनं आणि मोठा विकेट, मोठा मासा गळाला ज्याचं नाव आहे गौतम अकरे. बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं या सैराटनं आणि प्रत्येक सॉन्ग त्या सैराटचं हिट झालं. एक टाइम असतो, त्या वेळेमध्ये तुम्ही फार चमकता आणि खऱ्या अर्थानं ती वेळ निघून गेली की पुन्हा एकदा त्या गोष्टींचा विसर होतो. परंतु या सैराटनं, या झिंगाटनं, या सगळ्याच गाण्यांनी सगळ्यांना वेड लावून सोडलं होतं आणि तेच सॉन्ग पुन्हा एकदा घेऊन आले डीजे कॅन्डी. थँक्यू. मूड रिफ्रेश केला प्रेक्षकांचा देखील सैराटचं सॉन्ग ऐकून. षटक क्रमांक 2 आणि सध्या आपण पाहतात अगदी शेवटचा बॉल आहे. गोलंदाजी मार्कवरती करण्यात षटकात याही धावा आल्यात वेगाने. 17 रन. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला आणखीन गती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 रन्स. डीबीएन मीडियाचे आमचे संपूर्ण कर्मचारी सध्या नाईटमध्ये ते खऱ्या अर्थानं त्यांना खूप चांगली सवय आहे कारण मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात, मग ते खुराक घेऊन येतात सोबत. वेळेवेळेनं खूप काही गोष्टी त्यांच्या पुढे चालू असतात. धावसंख्या 38. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावरला बाहेर आलेत. खेळण्याचा प्रयत्न यज्ञेश यांचा. षटक क्रमांक आपण पाहता 2 संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 रन्स, 38 धावा ह्या धावफलकावरती. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा. एका बाजूला धानीव, तमन्ना ग्राफिक्स धानीव, तर एका बाजूला आराध्य 11 गोरसे बी. हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 वाजलेत आणि 2 वाजलेत असले तरी प्रेक्षक सांगतात की आम्हाला ही स्पर्धा बघायची आहे. आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो या पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक सुरुवातीला बॅटरचा हल्ला, शेवटी बॉलरचा पलटवार. क्या बात आहे प्रवीण भाई. तुम्ही लाईन आणता कुठून? तुमच्या डोक्यामध्ये फार काही गोष्टी कल्पना सुचत असतात आणि चांगल्या पद्धतीने
सुरुवातीला बॅटर चालला आणि शेवटी पुन्हा एकदा पलटवार गोलंदाजाचा, हे अगदी समालोचकाला का माहीत नसतं. आम्हाला देखील हे शब्द कधी आठवत नाही, ते तुम्ही घेऊन येता. निखिल आलेत, एका बाजूला यज्ञेश प्रभू आहेत गोलंदाजी मार्कवरती. संघाचा कर्णधार, संघाचा संघनायक, संघाचा खऱ्या अर्थानं सेनापती ज्याचं नाव आहे प्रीतम बारी, जो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. मागचं षटक थोडंसं कठीण, या षटकात कमबॅकची गरज आणि सध्या धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतो फिल्डिंग करताय. बाहेरचा बॉल, फारच बाहेरचा बॉल आणि त्या बॉलला पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या 39, 39 रन्स स्कोर काढला. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आणि बघा बॉल पडला, तदनंतर फारच बाहेर गेला. करणनं त्या बॉलला मागे कॅरी केलं, तदनंतर तो बॉल वाईट घोषित केला होता. 39 रन. यज्ञेचा फटका ऑन साईडला, कनेक्शन मंचाहे नाही झालं. आलाय चेंडू वाईडिश लॉंग ऑनला, जिथून फिल्डिंग होते. फिल्डिंग केल्यानंतर सिंगल मिळते, सिंगलच्या साह्याने रनसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. 5 मिनिटांचा अवधी आहे, तुमचा वेळ इथे जास्त खर्च झालाय. धाकटी डहाणू 20 मिनिटं तुम्हाला दिली जात आहेत 4 षटकं हाताळण्याकरिता. जर 23 षटकं तुम्ही नाही पूर्ण करत तर शेवटच्या षटकात एक खेळाडू आतमध्ये घेता येईल. बघा आता 5 मिनिटांचा अवधी, 11 बॉल फेकायचे आहेत आणि मग ते थोडंसं कठीण होईल. यज्ञेश प्रभू, समीरनं सुरुवात चांगली करून दिली. गौतम अकलेचा तडका चांगला होता. आता एका बाजूला त्या 2 खेळाडूंचा खेळ संपल्यानंतर निखिल आणि यज्ञेश प्रभूला या खेळाला पुढे घेऊन जावं लागेल. मध्य फळीमध्ये ज्यावेळेला तुम्ही दाखल झालात. षटकातील पुढचा बॉल दांडी 11 साठी फलंदाज तयार आहेत. यज्ञेश प्रभू, गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी. खोलातला बॉल अगदी खोदून काढलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. प्रीतम सांगतात की डायरेक्ट हिट करा. मागे बॅकअपला खेळाडू आपल्याकडे भरपूर आहेत स्क्वेअर लेग मध्ये आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात तिथे सिंगल मिळाली. 41 रन, 41 रन्स, 41 धावा या धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील प्रीतम बारी. नेक्स्ट मॅच एका बाजूला तमन्ना ग्राफिक्स, धानी विपक्षात आराथ 11, गोरसे बी. दोन्ही कॅप्टन इनिंग्स ब्रेक मध्ये टॉससाठी या. पवन केनेचा फॅनबेस पाहिला. सफाळेकरांनी निश्चित स्वरूपात पवन केनेला भरपूर प्रेम दिले आणि पवन देखील खुश असेल की या मैदानामध्ये आलो आणि तदनंतर हे एवढं प्रेम कमवलं. तेही खूप चांगल्या पद्धतीनं. धावांची गती 41 ला धक्के 2. निखिल यांना आपण पाहतात स्ट्रायकिंग एंडला. डाव्या हाताचे घातक फलंदाज. फटका इथे देखील खेळायचा होता. चेंडू शरीरापासून दूर ठेवला आणि तदनंतर अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचायचं असेल फलंदाजाच्या मारापासनं तर ही गोलंदाजी अचूक आहे. खूप चांगला बॉल. यश त्यांच्या मागे करणनं त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने कॅरी देखील केलं. बॉलचा खेळ झालाय 4. विनीत आहेत यश त्यांच्या मागे. 41 रन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. मागील बॉल जे होते ते भन्नाट वेगासहित होते. वेगावरती स्वार, अचूक टप्पा, बेधक मारा. यावेळेला हळूवार पद्धतीनं खेळपट्टीला जणू काही प्रेमात पाडलं. फक्त बॉलला स्लो वन पद्धतीने हाताळल्या. 5 बॉलचा खेळ झाला. पंच एकमेकांना इशारा करतात की आता 5 बॉल संपलेत. एका बाजूला कदम सर आहेत आणि त्यांच्या साथीनं गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन उमेश केणे सर आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला. नितेश कदम सर आणि मुन्ना पठाण सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. काय गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. आता सध्या तिसऱ्या पंचांची घेतले मदत. इथे हा बॉल पंचांनी फेअर बॉल डिलिव्हरी होता तर एका बाजूला तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि पंच सांगतात की निश्चित स्वरूपात की हा व्हाईट बॉल राहील का. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघायला आवडणार आहे. मुन्ना पठाण सर पाहतात की काय घडलंय, काय बिघडलंय. आतापर्यंत आपण पाहतात बघा, हा बॉल सोडलाय प्रीतमनं. तदनंतर बॉल पडलाय खेळपट्टीवरती. टप्पा पडल्यानंतर बॉल फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस बॅटिंग साइड. लक्षात घ्या तुमचा रिव्ह्यू संपला. 3 षटकांचा खेळ संपला. आता फक्त 2 मिनिटांचा अवधी आहे आणि त्यामध्ये आपण पाहतात रिव्ह्यू देखील लॉस आहे. दोन्ही संघांचे रिव्ह्यू लॉस आहेत. येस केणे सर तुम्ही बरोबर उल्लेख केलात. मैदानाच्या आतमधनं 1.5 मिनिटांचा अवधी. 6 बॉल फेकायच्यात, नाही फेकले. एक खेळाडू घेऊन यामध्ये शेवटच्या षटकात. सध्या 3 षटकांचा खेळ संपला आणि 41 धावा. मागील षटक अफलातून राहिलं फक्त 3 रनचं प्रीतम बारी यांचं. 16 धावा तर पहिल्या षटकात खर्च झाल्या होत्या, परंतु तदनंतर कमबॅक तो असायला हवा तुमच्या आयुष्यात. अदरवाईज क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक असणं गरजेचं असतं. संघर्षाशिवाय फळ नाही, कष्टाविना फळ नाही. नो पेन नो गेन.
मेहनत करा, यश मिळवा. कष्टाशिवाय फळ असं अनेक वेळा म्हटलं जातं. त्या दगडाला देखील टाकीचे घाव सोसावे लागतात, तेव्हा त्याला देवपण येतं. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात तुम्हाला इथून संघर्ष, मेहनत, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. प्रीतम बारीची कमाल कमबॅक. पहिल्या षटकात 16 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा देत प्रीतमनं जबरदस्त पुनरागमन केले. क्या बात आहे प्रवीण भाई. इथे देखील आपण पाहतायत चांगली गोलंदाजी जी आपण प्रीतमची पाहताय बघा. मागील षटकात 16 धावा आल्यानंतर तयारीने आला की आता नाही हात खोलू देणार. जाऊया लाईव्ह ऍक्शन कडे. फटका खेळलाय, कोलातला बॉल आलाय कव्हरला, अगदी अलॉंग दी कार्पेट, मैदानाला गुदगुल्या करत मिळते ती म्हणजेच आपण पाहतायत आतापर्यंत सिंगल. आणि षटक क्रमांक 4 ला सुरुवात. धावा 42. इंग्लंड संघाचा जबरदस्त कोच ब्रँडन मॅकलम, त्याची आठवण झाली 42 क्रमांकानं. आता येणाऱ्या काळात IPL ला सुरुवात होते, पहिलाच IPL चा सामना. आणि तदनंतर ज्याने 150 धावा ठोकल्या KKR या संघाकडनं बॅटिंग करत असताना 2008चा तो खेळ. MS आपल्याला पाहायला मिळतात. मोतीलाल शाह सर, त्याच्या साथीनं प्रीत. अंडर-19 पासून ज्यानं एक वेगळी ओळख निर्माण केली. आज चांगले क्रिकेटपटू तेही आहेत. फटका खेळल्या ऑन साईडला. धावांची गती आकार घेते 1 न आणि धावा जाऊन पोहोचतात 43 वरती. 43 रन्स, 43 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती जल्पेश हे सध्या दाखल झालेत. 2 बॉलचा खेळ त्यांनी हाताळला, 2 धावा खर्च करत. MS आपल्याला पाहायला मिळतात. मोतीलाल शाह सर अंडरम पासून एक चांगले स्पॉन्सर राहिले. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तर वेड्यासारखं प्रेम आहे त्यांचं. मग ते अनेक संघ आहेत. MS झाई या नावानं अनेक वेळा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या ग्रामीण धमाका देखील खेळले ते. फटका खेळल्या ऑन साईडला. दुहेरीचा प्रयत्न. गोलंदाजानं जर त्या बॉलला कॅरी केलं असतं तर फलंदाज फ्रेममध्ये देखील नव्हता, परंतु ते नाही झालं. जर आणि तर क्रिकेट या खेळामध्ये जर आणि तर नाहीच. षटक क्रमांक 4. टाइम संपलेला आहे. शेवटच्या षटकात तुम्हाला एक खेळाडू मध्ये घेऊन यावं लागेल. धाकटी डहाणू लक्षात घ्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलेले क्षेत्ररक्षण 45 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा वेगानं ज्या वाढल्यानं तदनंतर तिसऱ्या षटकात प्रीतम आले. प्रीतम यांनी आपली ताकद दाखवली. जल्पेश आले. आता जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. काय घडले मैदानाच्या आत पंच गॉसिप करतात फलंदाजांसमवेत. जास्त वेळ न घेता मित्रांनो बघा 2 वाजलेत. यानंतर 2 सामने आहेत. आयोजकांसाठी तारेवरची कसरत आहे. प्रेक्षक राजे अगदी एन्जॉय करतात. जिथे जिथे नजर जाईल, डोंगरामध्ये लाईट जर पोहोचली तर खऱ्या अर्थानं प्रेक्षक कुठे बसलेत ते आणखीन आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जे बसलेत ते तिथेच बसतात, कारण त्यांना पवन किनेची बॅटिंग दुसऱ्या डावात बघायची आहे. जिथे गोलंदाजी केली कपिल केनेनं, काय गोलंदाजी केली त्यांनी. फिरवले बॉलला हातात. लहानांपासून बुजुर्गांपर्यंत अगदी काही तर झोपून मॅचचा आनंद घेतात, काही बसून घेतात, तदनंतर काही उभे आहेत, काही मांडी घालून बसलेत, काही पाय लांब करून बसलेत. काही प्रेक्षक उभ्यानं मॅचचा आनंद घेतात, ते तुमच्या ऑन स्क्रीन आहेत, एन्जॉय करतात. डीपीएनचे कॅमेरामॅन त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि तदनंतर ते सांगतात की हा भाई आम्हाला कव्हर करा लवकर, आम्हाला यायचंय लाईव्ह मध्ये, थोडं स्पीडअप करा प्लीज. अच्छा शूज चेंज झाली काय. आणि तदनंतर हे बघा हे प्रेक्षक आहेत, ते चटई घेऊन आलेत घरून. काहीकांनी तर पूर्ण टेबलच आणलेत, काहीकांनी गादी घेऊन आलेत, काही जण हातात मोबाईल आहेत, काहीकांच्या गर्लफ्रेंडला मेसेज करतात. जोपर्यंत शूज घातले तोपर्यंत त्याने गर्लफ्रेंडला सांगितलं की फक्त 5 मिनिटं माझ्याकडे वेळ आहे, सामना चालू झाल्यानंतर पुन्हा एकदा तुला झोपायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे आमचे प्रेक्षक आहेत. षटकातील पुढचा बॉल, वाह काय बॉल होता, अप्रतिम. चेंडू पुन्हा बघायला आवडेल. ज्या पद्धतीनं ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे, टो क्रशर अगदी 4 ओखाने चित. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. फार काही रनअप नाही त्याच्याकडे, परंतु जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉस हेझलवूड, तदनंतर आपण पाहतात हर्षित राणा यांची आठवण झाली या चेंडूनं. अफलातून. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. फटका खेळायचा होता, बॉलला फिरवतात जल्पेश आणि डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. सध्या या षटकातील बॉलचा खेळ झाला 5. अगदी शेवटचा बॉल. ज्या धावसंख्या वेगानं पुढे चालल्या होत्या त्या धावसंख्येला थोडंसं शांत केलं, गार केलं. तिसरं षटक ते प्रीतम बारीचं की मुवमेंट ठरलं. तदनंतर 4थ्या षटकात जल्पेश आले. जल्पेशनं अगदी पावली चांगली गोलंदाजी केली. आता अगदी शेवटचा बॉल आहे या षटकातला. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 46. लास्ट बॉल, षटक क्रमांक 4. गोलंदाज तयार. डॉट बॉल येतोय. यद्दा निखिल आहेत, निखिल फारच स्ट्रगल करतायत. पंचांकडे लाऊड अपील. आणि तदनंतर 6 बॉल डॉट आतापर्यंत खेळतात. ऍक्शन रिप्ले पाहताय या बॉलचा. क्रॉस बॅट
कुठे चेंडू आणि कुठे बॅट या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 46 धावा फलकावरती आहेत. जो धावफलक जर आपण षटकांचा ग्राफ तपासून पाहिला प्रवीण सर, तर त्यावेळेला तुम्हाला उंच ग्राफ पहिल्या 2 षटकात बघायला मिळतील. हे बघा ना, मी बोललो तुम्हाला की पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 18, तदनंतर 3 आणि आता 4. नक्कीच कमबॅक खूप चांगला झालाय. ओव्हर नंबर 4 मध्ये मॅचमध्ये कंट्रोल मिळाला टीम धाकटी डहाणूला. आणि या आपण टॉससाठी आमंत्रित करूयात. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला आराध्या 11 ज्या बजरंग गोरसई ब आणि दुसऱ्या बाजूला टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागचा सामना जिकडे अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आला आणि खूप सुंदर खेळला तमन्ना ग्राफिक्स धानीव संघ विश्वनाथ जाधव ज्यांनी या स्पर्धेतील सर्वाधिक इंडिव्हिज्युअल 63 बनवल्या. या टॉससाठी टीम धानीवचे कॅप्टन आणि टीम गोरसई ब चे कॅप्टन. काळजात लागणारं समालोचन. नाव आहे ओमकार शेट्टे. क्लास, फक्त क्लास. फार काही नाही बोलता येणार त्यांच्यासाठी. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं समालोचन आम्ही पाहतोय. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक समालोचक आम्ही देखील पाहिले, ज्यांना आम्ही ऐकतो, ज्यांना आम्ही पाहतो, परंतु ओमकार शेट्टे सरांचा नाद नाही. ज्या पद्धतीने कोणासमोर त्यांची स्तुती करणं हा विषयच नाही, परंतु चांगलं समालोचन खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे, नो डाऊट. सध्या शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती हर्ष अंभिरे. आज जिम्बी आम्हाला बघायला मिळत नाही आहेत. ज्या जिम्मीनं खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय ते इथे आलेले आहेत. फ्रेडन फार्मास्युटिकलमध्ये कार्यरत QC या डिपार्टमेंटला, आणि त्यांचं देखील स्वागत आहे. जिम्मी, षटकातील पुढचा बॉल. वाह, काय फटका खेळला. खूप चांगल्या पद्धतीनं वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली, अजिंक्य रहाणे यांची आठवण झाली, आणि खऱ्या अर्थानं हा फटका सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी जे अगदी ज्यांनी सोफा सेट केलाय तिथे त्यांच्या भेटीला तो बॉल चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार फार वेळानंतर. हा चौकार मगाशच्या 2 षटकात कुठेतरी गायब होता. आता जसं हर्ष आले आणि यज्ञेशनं हात खोलले. 10 बॉलमध्ये 6 निखिल, एका बाजूला यज्ञेश प्रभू, 6 मध्ये 8, आणि ते महत्वाचं आहे. बघा, इथून आता रात्री वाजलेत 2 तरी देखील कॉल चालू आहे होम मिनिस्टरचा, आणि त्याही सांगतात की तुम्ही आता जर इथे नाही आले तर मग दरवाजा लॉक होईल. बघा, वेळ भरपूर झालाय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. 50 धावा फलकावरती. 2 गडी बाद झाले तशी स्थिती आहे मैदानाच्या आत. आता येणाऱ्या षटकात जर आपण तपासून पाहिलं 5 बॉलचा खेळ आहे. यामध्ये जर दांडीनं किमान 15 रन आणल्या मजा येईल, कारण एका बाजूला तिथून प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले चांगले फलंदाज आहेत. मयूर सारखा खेळाडू तिकडे आहे, करण सारखा खेळाडू आहे, असे चांगले दिमागदार फलंदाज तिथे. प्रीतम बारी सारखा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार हर्ष अंभिरेच्या विपक्षात. यानंतरचा सामना तमन्ना ग्राफिक्स धानीव विपक्षात आराध्या 11 गोरसे बी. दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचला, तर आपण टॉससाठी यायचं आहे अगदी या 5 बॉल नंतर. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. प्रचंड वेग, वेगावरती स्वार. हा बॉल आपण पाहतात खूप चांगला होता. आता प्रीतम सांगतात की भाई यही वाला तेरे को डालना है. कधीपासून हेच सांगतोय. सध्या आपण पाहताय. बघा, हा चेंडू गुडलाईन स्पॉटला. तदनंतर खूप वेग होता. यज्ञेश प्रभू थोडेसे स्वतःवरती नाराज झाले की माझ्या बॅटमधनं हा फटका आला नाही. हा ट्रेडमार्क आहे त्यांचा. अगदी ऑन दी अप फटके खेळण्यासाठी जाणले जातात. कव्हर्सला षटकार मारण्याची किमया राखणारा फलंदाज आहे यज्ञेश. पुढचा बॉल. फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. शॉर्ट पॉइंटच्या बीट करून डिपिच पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय, आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू शॉर्ट पॉइंट मध्ये होता, त्यांना बीट केलं आणि सरळ चेंडूला डीप मध्ये फेकून दिलं. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 54. आणि जिथे जे आमचे प्रेक्षक झोपलेत ना आणि झोपून मॅचचा खेळ पाहतात, त्यांच्याचकडे बॉल चाललाय. तेही क्रिकेट बघण्यासाठी आलेत, आणि बघा फलंदाज त्यांच्याच जवळ ह्या बॉलला पाठवत आहेत. मी तरी म्हणेन की किती वेळा तरी या मॅचमध्ये त्यांना कव्हर होण्याची संधी मिळाली. धावसंख्या आता आहे 54. बॉलचा खेळ झाला 3. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, ते बॉल पर्यंत पोहोचतात, आणि तदनंतर आपण पाहतात क्षेत्ररक्षण तर झालंय खरं. 2 रन पळून परिपूर्ण होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. 4 बॉलचा खेळ देखील संपलाय. आता येणारे 2 बॉल आहेत. त्या 2 बॉलमध्ये पाहूया धावा किती होतील, टार्गेट कितीचं सेट होणार. अगदी 2 वाजून गेलेत. मंद मंद थंडी गुलाबी हवा अगदी अंगाला बिलगून जाते, आणि आमचे प्रेक्षक राजे त्या मॅचचा आनंद घेतात या थंडीमध्ये. धावसंख्या फलकावरती तयार. इथे देखील फटका खेळलाय, आणि शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू होते, त्यांनी त्या बॉलला फील्ड देखील केलंय. आता शेवटचा बॉल. 56 धावा आतापर्यंत. शिवनेरी चषकाची 4थी रात्र. 4थ्या रात्रीचा खेळ चालू आहे.
शेवटचा बॉल असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आतापर्यंत या मॅच मध्ये एक जबरदस्त कहाणी राहिली. यज्ञेश प्रभूनं ॲज अ कॅप्टन म्हणून डावाला सावरलंय म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिलाय. षटकातील पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल आहे. काही चेंडू होता इथे देखील खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअपला मिळालेत खेळाडू. 2 रन पूर्ण होतील का? प्रयत्न आहे दुसरीचा. 2 रन पूर्ण. धावसंख्या 58. आता 59चं टार्गेट. नेक्स्ट मॅच. एका बाजूला तमन्ना ग्राफिक्स धानी आणि त्यांच्या विपक्षात गोरसे बी आराध्य 11. या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या 2 रन आले. 58 रन फलकावरती आणि 59चं टार्गेट. आपण मॅच शकतात. समीर तामोरे 4 बॉलमध्ये 12, गौतम अकरे 5 बॉलमध्ये 16, निखिलनं 10 बॉलमध्ये 6 आणि यज्ञेश प्रभू 11 मध्ये 16. गोलंदाजी तपासून पाहिली तर एका बाजूला आपण पाहतायत प्रीतम बारीची 2 षटकं 19 रन, 9ची 9.50ची इकॉनॉमी आणि तदनंतर 1 विकेट. एका बाजूला करण अंभिरेनं 1 षटक 18 रन. जल्पेश बारी आणि हर्ष अंभिरे यांचं देखील षटक चांगलं राहिलं. टॉस करण्याकरिता दीप जाधव यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते तमाचा कॉइन आपण स्पिन करावा. एक चांगले एडिटर, एक चांगले कलाकार आणि कलाकारांना संधी देण्याचं काम हे शिवनेरीने केलेले अनेक वेळा आणि त्यांच्या शुभ हस्ते तमाचा कॉइन स्पिन होईल. एका बाजूला तमन्ना ग्राफिक्स हा संघ आहे, एका बाजूला गोरसे बी आराध्य 11. या संघांमधला तो सामना आणि तदनंतर या सामन्यातला विजयी संघ आणि पुढच्या सामन्यातला विजयी संघाच्या रजनीतला शेवटचा सामना खेळेल. दीप जाधव आहेत. धानेवला कॉल देत आहेत. ते सांगतात की आम्ही तुमच्या जिल्ह्यात आलोय, तुमच्या तालुक्यात आल्यात. आता यावाला हेडचा कॉल आणि इट इज हेड्स होता. टॉस जिंकलाय धानेवनं. प्रतिस्पर्धी संघ अगदी मजबूत आहे आणि त्या संघाची हवा संपूर्ण ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटवरती आहे. त्यांच्यासमोर टॉस जिंकलाय. तुमचा विश्वनाथ देखील भन्नाट दिसला, ज्याने इंडिव्हिज्युअल 63 रन त्या महत्वाच्या होत्या. टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग कर. मातसाळी तुम्हाला देखील शुभेच्छा. जास्त वेळ नाही घेत. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. सफाळ्यात येऊन सफाळ्याचं क्रिकेट खेळताना कसं वाटतंय? खूपच चांगलं असं वाटतं आणि या परिसरामध्ये प्रथम आलेलो आहे आणि खूपच चांगला असा सपोर्ट राहिलेला आणि स्पर्धा सुद्धा खूप चांगली आहे. शिवनेरी चषक बोलायचा मोठा चषक आहे. नाव ऐकून होतो, आज खेळतोय. खूपच चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तो म्हणजेच धानेवनं आणि प्रथमतः स्वीकारलंय ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. आणि जिथे मॅचला ज्यावेळेला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती ऐकूया आवाज या स्पर्धेचे मुख्य समालोचक ओमकार शेट्टे सरांचा. थँक्यू सो मच. चला, दीप शेठच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आणि तो जिंकला धानेवनं. कोणती टीम या मैदानावरती टॉस जिंकल्यानंतर जर मॅच 5 ओव्हर बॅटिंग करणं पसंत करेल? तेच दोन्ही कॅप्टनचं ओपिनियन तुम्ही ऐकलत. याचं कारण मागच्या 4 मॅचमध्ये 3 डिफेंड झालेत आणि 1 फक्त चेस झाला होता. दांडीनं तो केला होता. आता त्याच दांडीनं 58 बनवलेत आणि 59चं लक्ष या मॅचमध्ये उभं झालं आणि ते पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरणार टीम धाकटी डहाणू. हे कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही पाहता. आमचं पूर्ण या ठिकाणी हे कॉम्बॉक्स. दुसऱ्या बाजूला हार्दिक किणी आहेत, आमचे स्कोरर आहेत, ऑपरेटर असतात आणि शेखरदादा किणी आमच्यासोबत. उत्कर्ष पाटील चेहऱ्यावरती खूप स्माईल आहे उत्कर्षच्या. कुठल्याही वळणावरती नवीन सुरुवात करण्याचं सामर्थ्य असलं ना उत्कर्ष, की संघर्ष वाईट नाही, तो आपल्याला नवीन घडवतो. आणि मागच्या 2 वर्षामध्ये उत्कर्ष पाटील असतील, हार्दिक किणी असतील आणि जे कॉमेंट्रीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं तर लाजवाब. आणि असेच सफळमध्ये कॉमेंटेटर्स बनत राहिले अनिल दादा, तर कदाचित 1-2 वर्षांनी आमचा पत्ता पण कट होऊन जाईल. जे सध्या स्टँडर्ड ऑफ कॉमेंट्री या ठिकाणी होती आहे. बट जे प्रेम सफाळेकर देतात ते कुठल्या मार्केटला किंवा प्ले स्टोअरला डाउनलोड करून कधीच मिळणार नाही. याचं ज्वलंत उदाहरण मागचा सामना आणि तुफान क्रिकेट प्रेमी मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आवर्जून मी नक्कीच आभार व्यक्त करेल रोदासदा पाटील, टायगर, तदनंतर आमचे मित्र शुभमदादा पाध्ये आणि त्या सोबती नयन आणि बबलू, चेतन किणी, तुषारदादा, विनायकदादा असतील, अनिलदादा किणी असतील, या सर्वांचं दरवर्षी जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो ना, प्रचंड प्रेम आणि खूप साऱ्या आठवणी म्हणजे शिवनेरी चषक आमच्यासाठी असतं. आणि माझ्या कॉमेंट्री करिअरमध्ये एक केंद्रीय मंत्री चषक जी अंजूरला A1 जोडीची होती ती सोडली तर 7 किंवा 6 दिवस अजून कुठल्या स्पर्धेमध्ये कधी समालोचन फारसं झालं नाही. शिवनेरीमध्ये आल्यानंतर ना तो थकवा किंवा कदाचित अगदी ते बोरिंग माहोल कधीच नसतं, कारण सफाळे आला की माहोल बनलाच पाहिजे.
आणि प्रचंड प्रेम क्रिकेटवरती करणारे सफाळेकर डोंगर माथ्यावरती सध्या जाऊन मॅचचा आनंद घेतात. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तुम्हा सर्वांना घेऊन चालतो ऑनगोईंग मॅच मध्ये धाकटी डहाणू विरुद्ध दांडी. पहिला बॉल डॉट बॉल तो राहिलाय या ठिकाणी टीम दांडीच्या नावावर. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. विवेक दवणे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्विच इट खेळायचं होतं, स्विच इट खेळायचं होतं, नाही जमलं या क्षणाला. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. सुरुवातीची 2 ओव्हर्स पॉवर प्ले खूप महत्वाचे आहेत. जसं मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, खारबावला पॉवर प्ले मध्ये रन्स आले नाही, त्यानंतर तो सामना धावणी समोर गमवावा लागला. खूप मोठं टार्गेट होतं, आता मॅच जवळ आली होती. विवेक दवणे अनुभवी खेळाडू आहे. हा खराब अर्ध्या विकेटवरती टाकला होता आणि अगदी यष्टी रक्षक पण तेच म्हणतोय, यही डालना है तो भाई तेरे को ही रख. बॉल चला लॉंग लेग सीमा पार हुक केलाय, आला षटकार. सहा धावा. धाकटी डहाणू आजच्या दिवसातील विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून दांडी आणि धाकटी डहाणूकडे पाहिलं जातं. तिकडे खाली जर आता पाहिलं तर धानीव आणि गोरसईचा संघर्ष यानंतर आपल्या समोर येतोय. ज्यांना उंच जायचं असतं ना, त्यांना इतर गोष्टींमध्ये गुंतायचं नसतं. फोकस, हॅशटॅग युअर टार्गेट अँड गोल्स अँड युअर ड्रीम्स. तुमच्या ड्रीम्सला, पॅशन्सला पूर्ण करताना स्वतःला इतकंच सांगा, अनेक अडथळे जरी आले स्वतःला इतकंच म्हणा, मेक इट लार्ज बेबी, मेक इट लार्ज. जो बुला दिया मगर जाने का इच नहीं, क्योंकि संघर्ष भी उसे ही चुनता है जिसमें लड़ने की क्षमता और काबिलियत होती है. आज सगळ्या टीम्स मध्ये ती आहे. आज खारबाव खेळलाय, आज पाहिलं चिंचणी खेळलाय, आज त्या सोबतीनं मैदानावरती तुम्ही पाहिलं कुडूस खेळलाय. म्हणजे आता ही स्पर्धा आहे ना, फक्त सफाळ्यापुरती मर्यादित नाहीये. ही स्पर्धा आता वाडा कुडूसला जाऊन पोहोचली आहे. ही स्पर्धा भिवंडी, खारबाव, गोरसईला, ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. आणि स्पर्धा पालघर, डहाणू परिसरात जाऊन पोहोचली आहे. आणि स्पर्धा आज सफाळेकरांचा अभिमान बनलाय. कारण म्हटलं जातं ना, सुरुवात छोटी असली चालेल, शेवट 16 बनला पाहिजे. शिवनेरी चषक तेच आहे. अजून एक सुंदर बॉल, अजून एक सुंदर बॉल टाकले. तब्बल या मॅच मध्ये 5 चेंडू निर्धाव आणि एक फक्त खराब होता ना, त्याच्यावरती षटकार आला. आणि मॅच मध्ये आता मोमेंटम खेचून आणलंय ते म्हणजे गोलंदाज विवेक दवणेनं. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. अगदी 5 डॉट 1 षटकार. विकेट लेस जरी असला ना, मॅच मध्ये ग्रीप बनवली आहे विवेक दवणेच्या स्पेलनं. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 53 धावेची गरज आहे. विवेक दवणेच्या हायलाइट्स बॉलिंगच्या तुमच्या समोर आहेत. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. तयार मिथून बॉलिंग मार्कवर. सर रतन टाटा ज्यांनी जगाला खरं तर टाटा ब्रँड दिला आणि भारतीय खरं तर सैन्य दलात असेल, भारताच्या अनेक सुखात दुःखात असेल, कोरोना काळात असेल, ज्यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून पाहिली आणि एक उद्योगपती म्हणून नाही, एक माणूस म्हणून ज्यांनी आयुष्य खूप सुंदर जगलं. त्यांचं एक वाक्य आहे, आयुष्य आपण घेतलेला कोणताच निर्णय कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे. बॉल तयार. मिथून लोवर फुल टॉस, समोर मिड ऑफ. मयूरला देखील ठेवलं या ठिकाणी. थोडा वेळ शांत. आला डॉट बॉल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. सगळ्या शर्तीत भाग घ्यायचा नसतो. कधी कधी शर्यत स्वतःसोबत स्वतःचीच लावायची असते आणि तिथे स्वतःला सिद्ध करायचं असतं. इथे ते करतीये सध्या टीम दांडी. प्रेडिक्शन मॅचचं काय, चर्चा काय, दांडी फक्त स्वतःला सिद्ध करतीये. आणि मी आधीच म्हणालो ना की दांडी, चिंचणी, धाकटी डहाणू, सातपाटी, जाई सध्या पालघरच्या क्रिकेट बेल्ट वरती 3 नावं ज्या नावांची चर्चा आवर्जून होतं. आणि जर तुम्ही सफाळ्याच्या क्रिकेट पटलावरती आलात तर इकडे विटी लाईनचं क्रिकेट आहे, सफाळ्याचं क्रिकेट आहे. इकडे देखील चांगल्या चांगल्या टीम्स तुम्हाला पाहायला मिळतात. काल रावळे क्वालिफाय झाला, मग एडवन आवर्जून त्या टीमचं कौतुक करेल. इन फ्युचर खूप चांगलं क्रिकेट एडवन खेळताना पाहायला मला.
आणि क्वालिटी प्लस खरं तर सपाळ्यामधनं देखील घडतात. किरण गुरुद्वान, मनोज पाटील यांसारखे दिग्गज प्लस त्या सोबतीनं नवीन नवीन खेळाडू येतात. रॉकी ग्रुपच्या खरं तर गोलंदाजाचं कौतुक करेल ज्यानं डबल हॅट्रिक या टुर्नामेंटमध्ये काढली आणि त्याचं नाव होतं जो टिंबी खोडावे एक्सप्रेस या नावानं खरं तर या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत ओळखला जाईल. रियांश पाडल ज्याच्या नावावरती डबल हॅट्रिक राहिली. इथे मयूर मर्देचा वार, आधी चौकार त्यानंतर षटकार, याच आक्रमकतेसाठी मयूर मर्देला ओळखलं जातं आणि सध्या ती सिद्ध करताना मयूर मर्दे पाहायला मिळतोय. आणि मयूर मर्देच्या नावामध्ये मर्द जरी थोडासा बाजूला काढला, सुरुवातीला 5 डॉट झालेत. मर्द को कभी दर्द नाही होता म्हटलं जातं ना, त्याचं दर्द झालाय आणि आता त्या जखमेचे पलटवार आता मिथुनला केले जातात मयूर मर्देच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट. चांगला टाकलाय, अपील झालाय, हो झालाय झालाय झालाय, बॅटला लागलाय जरूर, अंपायरचा फिंगर देखील अप आहे आणि मयूर मर्देची झाली अशी कार. धक्का लागला फार मोठा. टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतीये. विहान 11 धाकटी डहाणू. 16 धावा धावफलकावरती, 16ला विकेट आली आहे नंबर फर्स्ट आणि ती खूप मोठी विकेट आली आहे. मयूर परतलाय, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय प्रीतम बारी. पालघरच्या खरं तर क्रिकेटला अनिकेत राऊत असेल, राकेश पोलार्ड असेल, प्रीतम बारी, अगदी ही काही 3 नाव आहेत जी खरं तर जनरेशन आता देखील तुम्ही पाहिली तर 2000 खरं तर 5 ते 2025 या मागच्या 2 दशकांचं क्रिकेट आणि त्यामधले मागचे 8 ते 10 वर्ष पालघर जिल्ह्यासाठी जे प्रीतम बारीनं दिलंय ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. धाकटी डहाणू या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आणि प्रीतम बारी नावाचं पडलेलं डहाणूच्या क्रिकेटला एक गोड स्वप्न ज्यानं धाकटी डहाणू ते दुबई कतार असा प्रवास देखील पार केला. ISPL देखील खेळताना पालघरातून आपण जर कुणाला पाहिलं तर ते नाव प्रीतम बारीच आहे. इन फ्युचर अजून खूप सारे प्लेयर्स येतील. आता या सीझनला करण मोरेला आपण पाहिलं. मोठे प्लस पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये, त्यापैकी सुपर 5 मध्ये जे नाव आवर्जून येतं, ज्याची फलंदाजी एकदम भारी, त्याचं नाव प्रीतम बारी. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या जगात. जो कोणी पालघरात प्रीतम बारीला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. चालला मिड विकेटच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय बारीनं, एकदम लय भारी षटकार. पहिल्या षटकात फक्त 6 धावा, दुसऱ्या षटकात आतापर्यंत आले 16. प्रत्येक संघर्ष आहे ना नव्या यशाची सुरुवात असते. एव्हरी स्ट्रगल इज द बिगिनिंग ऑफ न्यू सक्सेस. आणि माझ्या भाषेत सक्सेस म्हणजे काय तर एकदम शॉर्ट अँड स्वीट तुम्हाला सांगेल. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्डवर्क, यू गॉट अ सक्सेस. यशाचा एक प्रवास असतो, त्याचा अंत कधीच होत नाही. त्यामुळे स्वतःला घासत राहा, मेहनत करत राहा, कारण एवढं घासतोय म्हटल्यावर एक दिवस नक्की चमकणार. बिकॉज द गेम इज नॉट ओव्हर. सामना अजून संपलेला नाहीये. पॉवर प्लेचा अंतिम बॉल प्रीतम बारीसाठी चांगला टाकलाय बॉल बॅक, अगदी मिड ऑफला आता बीट केलाय. मागे फिल्डर बॅकअप आलाय, एक सिंगल मिळतीये. षटक संपली आहेत. पॉवर प्लेची 2 धावा झाले 23, बनवायच्यात 59. रिक्वायरमेंट 12 वरती आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 18 चेंडू आणि अजूनही या मॅच मध्ये 36. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतात मित्रा. या जाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतू धाकटी डहाणू विरुद्ध टीम दांडीचा संघर्ष पाहायला.
मागच्या बॉलवरती षटकार आला, त्या आधीच्या बॉलवरती विकेट गेली आहे, पुढच्या बॉलवरती सिंगल, त्याच्या पुढच्या बॉलवरती 0 आणि सिंगल डबल्स नंतर आली आहे. मग आता प्रत्येक बॉलवरती एक नवीन संघर्ष म्हणजे क्रिकेट आहे. चुकलंय गणित आयुष्याचं खरं, पण तुटलं अजून नाही. जिंकायची स्वप्न मी अजूनही सोडली नाही. आली लाख वादळं तरी सांगेन अजून मी हारलो नाही. प्रत्येक बॉलवरती एका क्रिकेटर्सला ना हेच म्हणावं लागतं, जिकडे क्षणाक्षणाला तुम्हाला करावा लागतो कमबॅक. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणले जातात आणि थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतो फिल्डिंगमध्ये. प्रीतम बारीसाठी एक स्लीप लावलाय. विवेक दवणे वर्सेस प्रीतम बारी. बॅटल एक समोर एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट कव्हर खाली आहे. कदाचित तिकडे इनसाइड आउट रिव्हर्स की ऑन साइडला मोठे फटके की 38 सर्कलमध्ये ट्रॅप सेट. तिकडे बारीची विकेट येईल. मिड विकेटला बॉल आली, विकेट. फलंदाज बाद विवेक दवणे. आपण चर्चा करत होतो की बारी बाहेर मारेल, मात्र मिड विकेटला षटकार लाला नाही. याचं कारण जो वरती जायला होता ना फटका पुल, तो मात्र पार्लर शॉटला आणि मिड विकेटला फिल्डर तिकडे सेट होते आणि प्रीतम बारीची आली या विकेट. फलंदाज बाद. दांडी आहे ना ऑलवेज डेंजरस आहे, कारण दांडीच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ना हार नावाचा शब्द नाही आहे. दांडीला मी फार कमी वेळा खेळताना पाहिलाय. मग आजही मला एक सामना आठवतो, ज्यावेळी दांडी पहिल्यांदा बदलापूर परिसरात ऐरंजाडच्या मैदानावरती आली. 2014चं वर्ष आणि पालघरातून दांडी. तदनंतर अगदी पाहिलं ना मोजक्याच अशा टीम होत्या ज्या खरं तर ठाणे रायगडचं क्रिकेट खेळत होते. दांडी त्यापैकी एक. या पालघरच्या क्रिकेटला पहिल्यांदा जर कुणी बाहेर आणलं तर आवर्जून तिकडे दांडीच्या नावाचा उल्लेख सातत्यानं केला जातो. गट्स दांडीच्या क्रिकेटमध्ये. दांडी असेल, चिंचणी असेल. आणि आजही मला एक ना राजकुमार हे नाव आठवतं. अगदी जेव्हा मी क्रिकेट नवीन पाहत होतो, राजकुमार अगदी आज मी आला तरी वाटतं 45+ असेल त्यांचं एज. आय थिंक जर मी बरोबर आहे तर. ऐरंजाडचं बदलापूरचं मैदान, यॉर्कर बॉलला त्यांना मारलेला पॉइंटला षटकार मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. हे चिंचणी आणि दांडीचं क्रिकेट आहे ना खूप वेगळं आहे. ज्या पालघरच्या क्रिकेटला आयडेंटिटी देतं. मग समोर धाकटी डहाणू, जराशी संधी मिळाली धाकटी डहाणू वार करणार. आयुष्यात भीती तेव्हा संपते जेव्हा तुम्हाला मेहनतीची नशा चढते आणि जिंकण्याची नशा ज्या गावाच्या क्रिकेटच्या प्रेमात पडते त्याचं नाव धाकटी डहाणू आहे. हा नो बॉल त्याच्यावरती आलाय 4. मॅच मध्ये मोमेंटम पुन्हा एकदा आलाय टीम धाकटी डहाणूच्या बाजूनं. 1+4 निखिल आखरेला मिळतील धावा. 4 टीम डहाणूला 5. संघ पोहोचलाय 28. 17 चेंडू 31 ची गरज. आपली गोलंदाजी विसरून जायची नसते. इकडे ते घडलंय आता या बॉलर सोबत, दवणे सोबत. दवणेच्या अगेन्स्ट आलाय हा नो बॉल. त्याच्यावरती 4. नेक्स्ट बॉल. फ्रीटची संधी आहे. ऑक्टोबर 2007ला पहिल्यांदा फ्रीट खरं तर क्रिकेट विश्वामध्ये आला आणि तदनंतर 2015ला प्रत्येक नो बॉल वरती फ्रीट कंटिन्यू केला जाऊ लागला. आधी फक्त ओव्हर स्टेपला केला जात होता, आता एव्हरी नो बॉल फ्रीट मध्ये अगदी कन्वर्ट होतो. आणि इकडे आपण पाहताय आता फ्रीट बॉल थोडा बाहेर टाकला. जरी शफल झाला बॅट्समन खूप बाहेर आहे बॉल. अंपायर्स थोडा वेळ घेतील त्या ठिकाणी, कारण माहिती आहे इकडे रन्स बनलेत. बॅटला लागलाय कदाचित. हो, अजूनही कोणता इशारा आलेला नाहीये. नाही, वाईट बॉल आहे. अंपायर्सनं थोडंसं लेट बट ग्रेट डिसिजन दिलाय, कारण खूप बाहेर होता. जर बॅटला नाही लागला तरी ते 100% वाईट बॉल आहे, कारण सेकंड वाईट लाईनच्या बाहेर आहे की बॅटला लागलाय. सगळ्या चर्चा यस तेच म्हणत होतो मी, बॅटला लागलाय बॉल. आणि फायनली अंपायर्सचा इशारा. बट कॉमेंट्री म्हणजे काय, आधी अंपायरचा निर्णय तदनंतर समालोचन. आणि काल पण म्हणालो, जर अंपायर्स बोलला आंब्याच्या झाडाला चिकू येतो, हो येतो भावा येतो. टीमची टोटल 1 ने पुढे झाल, धावफलक पुढे चालला एका धावेच्या मदतीनं. 29. 29ला 2 बाद. 16 बॉलचा खेळ शिल्लक. 30ची गरज. खतरनाक रंगली या मॅच, कारण आता हा सामना ना त्या स्टेजला इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूला मॅच खतरनाक आहे. बॅटच्या समोर बॉल बॅक ड्राइव्ह समोर आहे डीप मध्ये.
लॉंग ऑन एक सिंगल या ठिकाणी झाली आहे कंप्लीट. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावफलकावरती 30 धावा. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत हार्दिक आहेत जे सध्या ऑनलाईन स्कोरिंग करतात डीबीएन लाईव्ह साठी. एक छोटासा या ठिकाणी सपोर्ट डीबीएन लाईव्ह ला करत असताना आपले समालोचक हार्दिक केणी, शेखरदादा केणी आपल्या सोबत आहेत. आणि त्या बाजूला अगदी आपण पाहताय हाय दीप एडिटर आपल्या सोबत आहे. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजेत. आणि सध्या दीप आणि कॅनॉन गिरीश अगदी कधी आपण विचार नव्हता केला ना की सफाळ्याच्या क्रिकेट टुर्नामेंटच्या अशा रील्स बनतील. अगदी सफाळ्याच्या अनेक टुर्नामेंट्स अशा प्रकारे सोशल मीडियावरती व्हायरल होतील आणि याचं सगळं क्रेडिट आहे ना ते सध्या जातं हाय दीपला. मग रॉकी ग्रुपची व्हिडिओ असेल, विठ्ठलवाडीला झालेली स्पर्धा मन्या पाटील आणि त्यांच्या टीमची मनोजच्या भावाच्या नावानं असेल, आता शिवनेरी चषक असेल आणि अनेक क्रिकेट स्पर्धा अगदी सातत्यानं कव्हर करत असतात. खरं तर तुम्ही मानधन काय घेता त्यापेक्षा तुम्ही कामामध्ये क्वालिटी किती देता याचं एक्झाम्पल पाहिजे तर दीप आणि सध्या कॅनॉन गिरीश हे पियर आहे जे दोन बेस्ट ब्रदर्स आणि नुकतीच अगदी आपण पाहिली तर एक स्पर्धा आणि त्याची व्हिडिओ 1 मिलियन वरती जाऊन पोहोचली आहे. लाखों में नहीं खेल रहे भाई लोग, आज बहुत आगे जा चुके हैं मिलियन में डायरेक्ट. टीमची टोटल 34, 34ला 2 बाद, 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25ची गरज आहे. टीमची टोटल धावफलकावरती त्या स्टेजला जिकडे धाकटी डहाणू एक चुकीची वाट पाहते की जिकडे बॉलर्स करेल तर बॉलर्स दुसऱ्या बाजूला बॅट्समनला संधी द्यायची नाहीये. त्या अनुषंगाने क्रिकेट मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 34ला 2, 14 बॉलचा खेळ बाकी आहे, 25 धावा. एखादी सुपर ओव्हर जर दांडी आणि धाकटी डहाणू मध्ये झाली तर आज सफाळेकर म्हणतील, पालघरकर म्हणतील आमच्या पालघरच्या क्रिकेटला अजून काय पाहिजे. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25 धावेची गरज आहे. दवणेचा स्पेल खूप चांगला होता, मग एक नो बॉल त्याच्यामुळे थोडा महागडा झाला आणि अजूनही मॅच मध्ये त्या नो बॉलच्या आलेल्या चौकारामुळे बॅलन्स आहे टीम डहाणू. शफल झाले होते या स्टेजला, हे फटके थोडासा जो दबाव बनलाय विनीत वरती तो महागडा पडतोय टीम धाकटी डहाणूला. कारण विनीत बॅटिंग करतोय, 7 चेंडू 7 धावा आणि आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या धाकटी डहाणूला 25 धावा 12 बॉल मध्ये. आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण आकाशात उडणाऱ्या प्रत्येक पक्षाला त्याच्या क्षमतेची जाणीव असते, पण यशस्वी तोच ठरतो जो क्षमतेपेक्षा जास्त उंच झेप घेत असतो आणि त्याचं नाव गरुड असतं. कारण गगन भरारीचं वेळ हे तुमच्या रक्तात आणि तुमच्या सामर्थ्यात असावं लागतं. 12 मध्ये 25 पाहिजे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक. सुभाष सरांकडे जाऊ, एक गाणं ऐकू सुभाष सरांच्या माध्यमातून आणि पुन्हा परतू शिवनेरी चषकाकडे. शिवनेरी चषकाची कहाणी खूप वेगळी आहे. 50,000, 80,000, लाखाच्या घरात आणि तदनंतर आता पहिल्यांदा 2 लाखाची स्पर्धा 6व्या पर्वात शिवनेरी चषकाची सजली आहे. आणि म्हटलं जातं ना असावी लागते एखादी अपयशाची कहाणी, असावी लागते एखादी अपयशाची कहाणी. कोणी एका रात्रीत मोठा होत नाही. मागचे 6 पर्व दिवस रात्र एक करून स्वतःला मैदानावरती घामाचे थेंब पाडताना या विराथन गावानं, खरं तर या नांदगडी पाड्यानं आणि या छत्रपती क्रीडा नगरीनं पाहिलंय. तदनंतर त्याच घामाच्या थेंबातून इतिहास घडवणारं हे आयोजन घडवलंय शिवनेरी चषकानं. आज 3:30-4 वाजतील. घरी जाऊन फक्त अर्धा तास कुठेतरी फ्रेश, तदनंतर 5ची ट्रेन पकडून सगळे जॉबला जातील आणि 3ला रिटर्न येतील आणि पुन्हा 4ला ग्राउंड वरती. इतकं सगळं कोण करतं एखाद्या क्रिकेटसाठी? नाही, तर क्रिकेट सोबतीनं आम्ही आमचं आयुष्य जगतो. या क्रिकेटला आम्ही धर्म मानतो आणि आमच्या गावाच्या नावासाठी अर्थातच विराथन बुद्रुक 2026च्या शिवनेरी चषकाच्या 6व्या पर्वासाठी आम्ही मेहनत घेत राहतो. आमचा जीव तळमळत राहतो. म्हणून तर हे शिवनेरी चषक काहीतरी वेगळं आहे. कारण धाडस करत राहायचं, जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव. आणि शिवनेरी चषक म्हणजे काय? ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिरी कई बार दुश्मनों के सपनों की सरकार. त्या सरकाराला अगदी साम्राज्यामध्ये बदलवणार हे शिवनेरी चषक तुम्ही पाहताय. विराथन नांदगडी पाड्याचं जे आज 6व्या पर्वामध्ये सफाळ्याच्या क्रिकेटच्या पटलावरती एक मानाचा तुरा रोवतोय. बॉल बाकी आहे 10, रन बाकी आहे 20, टाइम फिनिश होत चाललाय. त्याकडे लक्ष सुद्धा. थोडं फास्ट खेळा टीम धाकटी डहाणू समोर.
दांडी 11. ऑन साइडला आडवा बॅटने खेचलाय. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे ना 70-70 नावाचा एक ब्रँड आला. क्रिकेटची परिभाषा बदलली. 70-70 चे एक टॅगलाईन आहे, बिलीव्ह अँड अचीव. मग आता इकडे आहे ना दांडीच्या नावामध्ये आधीच आहे अचीवर दांडी. या मॅच मध्ये त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळवायचं आहे, त्यासाठी मेहनत करावी लागेल. रनआउट साठी काही काल अपील जरूर झालं. बॉल कॅरी झालाय. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅट आली आहे नॉट आउट. सेफ आहेत बॅट्समन. 41 धावफलकावरती झालेत. 59 बनवायच्यात. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्यात. या ठिकाणी 18. तुम्ही बदलत गेलात, आम्ही सावरत गेलो. तुम्ही बिघडत गेलात, आम्ही घडत गेलो. या मॅच मध्ये एका बाजूला दांडी खेळतीये, दुसऱ्या बाजूला धाकटी डहाणू खेळतीये. अगदी प्रत्येक बॉल वरती कधी डहाणूकडे चालली आहे मॅच, कधी दांडीकडे चालली आहे. सामना सोडायला कुणी तयार नाही आहे. टप्पा पडला, चालला एक्स्ट्रा कव्हरला, ड्राईव्ह केला लॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर आहे. सेकंडचा कॉल. पुढे धोका आहे. OUT आउट. फलंदाज बाद होतो. विनीत आखरे बॅक टू डग आउट. विनीत ललकारी. अगदी नाथ महाराजांचं सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. नाथ महाराजांची भक्ती, नाथ महाराजांची प्रेरणा, अगदी त्यांच्या वास्तव्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, परिसाचा स्पर्श, हे सगळं काही नाथभक्ती करणाऱ्यांना खूप पवित्र वाटतं. आणि त्या सर्व नाथभक्तांसाठी एक गाणं समर्पित होतं. खूप मोठी चर्चा तिकडे सुरू आहे डीजे कॅन्डी आणि उत्कर्षमध्ये. उत्कर्ष सांगतोय कुठे इको कमी करायचा, कुठे बेस वाढवायचा. थोडंसं काही गायडन्स देत असताना उत्कर्ष पाटील डीजे कॅन्डीला कोचिंग सुरू आहे फ्री ऑफ कॉस्ट. कॅन्डी पण अगदी आरामात ऐकतोय. चला, हे सगळी टीम तिकडे मॅचचा आनंद घेते. डीजे कॅन्डी त्याच्या बाजूला तुम्ही पाहता आशिष बबला दादा. फलक 42 ला 3. वॉट अ बॉल. टप्पा पडला नंतर लेग ब्रेक लेफ्टी बॅट्समन साठी खूप चांगला टाकला होता आणि तो आला या ठिकाणी डॉट. तुमचा आजचा संघर्ष तुमचं सामर्थ्य निर्माण करतो. धावफलक आहे 42 ला. टप्पा पडल्यानंतर खूप फिरलाय बॉल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. वॉट अ बॉल. अजून एक चांगला चेंडू होता, अजून एक चांगला बॉल होता. एक्झॅक्टली अंपायर्स आता करणार काय. माझ्या मनामध्ये प्रश्न हा आहे की कीपर लॉंग किक करतोय, पुढे येऊन बॉल कॅरी केला जाऊ शकतो का. थर्ड अंपायरचा इशारा कशासाठी. व्हाईट बॉल साठी. ओके. आणि हा फेअर बॉल आहे असा अंपायरचा डिसिजन त्या ठिकाणी आलाय. बॉल आधी कॅरी झाला तिकडे कीपरनं, तदनंतर थ्रो करायला पुढे आलाय. त्याच्यामुळे इकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट जाणार का त्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. रनआउट चेक करायचं नाही. ओके, चला, म्हणजे नॉट आउट बॅट्समन. इकडे पाहू शकता तुम्ही बॅट 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 आली आहे, तदनंतर थ्रो आलाय. इन द लाईन आहे, नॉट आउट. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्यात मैदानावरती 17. 6 चेंडू 17 धावेची गरज. टीम दांडी खूप चांगलं खेळली आहे. क्षण जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे असतात. एक प्लेअर आतमध्ये येईल कारण टाइम जास्त झालाय. अंपास फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 6 चेंडू 17. स्वतःवरती नियंत्रण हवं की जे आवडतं ते सहज सोडता नाही यायला हवं. हा सामना जिंकायचा आहे तर धाकटी डहाणूला करावा लागेल या ठिकाणी पलटवार.
कारण पाण्यातला गाळ खाली जाऊपर्यंत वाट बघायची असते, उगाच ढवळत बसायचं नाही, त्यांनी पूर्ण पाणी खराब होत असतं. इथे सध्या परिस्थिती खराब आहे, ती बदलवायची आहे. तर मागे काय घडलंय ते ढवळून चालणार नाही, ते सगळं तिकडे शांत सोडून एक नवी सुरुवात करावी लागेल. टीम धाकटी डहाणूला 6 चेंडू 17 धावेची गरज. आज थोडं थंडीचं प्रमाण वाढलंय. मागच्या काही दिवसांमध्ये अगदी जर आपण पाहिलं वातावरणामध्ये थोडीशी अगदी उष्णता जास्त होती, आज गुलाबी थंडी आली. इथे पहिला बॉल फटका हवा तर कॅच कठीण आहे, होईल का नाही, कठीण झेल आणि झाला ड्रॉप. आली एकच धाव की दोन? एकच धाव घेतली आहे. निखिल बॅटिंग करतोय. 7 बॉल 12 खेळावं लागेल, निखिलला खेळावं लागेल, कारण मागचे खूप वेळ झाला विकेट वरती तो उभा आहे. जे होईल ते बघून घेऊ. अगदी या टॅगलाईन वरती येणाऱ्या 5 बॉल मध्ये त्याला अगदी कमबॅक करावा लागेल. आयुष्यातील काही पराभव म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो मित्रा. मागच्या 7 बॉल मध्ये जरी त्याचं स्ट्राईक रेट थोडं कमी असलं तर इथे त्याला करायचं पुनरागमन. टीम धाकटी डहाणूसाठी 7 बॉलचा खेळ बाकी आहे, धावा करायच्यात मैदानावरती 12. 7 चेंडू 12 धावा आणि तदनंतर अगदी 5 मध्ये 16 निखिल आखरे बनवेल का? 7 मध्ये आतापर्यंत तो 12 वरती बॅटिंग करतोय. आता 5 मध्ये 16 त्याला करायच्यात. त्याला साथ द्यायची कल्पेशला. 2 मोठे फटके पाहिजे. 1 6 1 4. शेवटच्या बॉल वरती जाईल मॅच. पहिला आलाय निखिल आखरेनं मारलाय ऑन द राइज, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिले आसमां को पाने की. आणि गगनाला गवसणी घालून आकाशाला बुक्की मारून टनकन खाली आलाय, षटकार आलाय आणि आता रंगात आली या मॅच. 4 मध्ये करायचे 10. थँक यू डीजे. लॉंग ऑफच्या बाहेर हॅरिस रॉफच्या अगेन्स्ट मारला होता ना विराट कोहलीनं, असाच लॉंग ऑफला ऑन द राईज, अगदी बेसबॉल स्टाईल. आता चुकीचा मागचा खडे मारलाय. आता फुटवर्क करून मारायचं होतं. या टोटल यांना 9 बॉल मध्ये 4 वेळा फ्रंट फुटला पुढे आलाय आणि 4ही डॉट बॉल खेळलाय फलंदाज निखिल आखरे. त्याचं फुटवर्क चालतंय, बट सध्या बॅट कुठेतरी बॉल पासून दूर जातीये आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3 बॉल 10. आता 4 मिळतील की 6 की कॅच होईल? चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट बॉल थ्रिल मॅच आली आहे. 2 चेंडू आणि करायच्या धावा 6. व्हॉट अ मॅच. आतापर्यंत जितक्या मॅचेस झाल्यात ना, सगळ्या शेवटच्या अगदी अंतिम लढाईपर्यंत आलेत. पहिल्या दिवसापासून अगदी सगळ्या सामन्यांमध्ये लाजवाब संघर्ष पाहायला मिळालाय. कोळशाचा दाब सहन केल्याशिवाय ना कधी हिरा बनत नसतो. अंडर प्रेशर ज्यावेळी तुम्ही ते प्रेशर हँडल कराल त्यावेळी खरा हिरा तयार होतो. संघर्षाची देणगी भेटली आम्हाला आयुष्याची झुंज देताना. अरे खूप वेळा पडेल, लढाई मात्र शेवटपर्यंत लढेल. दांडी आणि टीम धाकटी डहाणू आज तेच सांगतीये की लढाई अस्तित्वाची. पालघर क्रिकेटमध्ये दादागिरी कोणाची, हुकूमत आणि सत्ता शिवनेरी चषकावरती कोणाची, ती सांगणारी आहे. कारण यानंतर टेनिस बॉल क्रिकेटवरती हुकूमत प्रस्थापित करणारी जब बजरंग बरसई ब खेळतीये आणि गोरसई ब च्या विरुद्ध आहे टीम धानीव. बॉल तयार. 2 मध्ये 6. What a shot is that? Skilling shot, taking gap. Brian Lara, Matthew Hayden, Adam Gilchrist, युवराज या सगळ्यांची आठवण काही क्षणात जागी करताना नजाकत भरा फटका. बॉल सीमा पार आलाय चौकार. 1 बॉल 2 रन आणि ज्याची मी चर्चा करत होतो मागच्या परफेक्ट 12 बॉल आधी की जिकडे 12 मध्ये 25 पाहिजे होत्या. जर दांडी आणि धाकटी डहाणू मध्ये सुपर ओव्हर झाली तर पालघर जिल्ह्याला अजून काय पाहिजे. मॅच तिकडेच येऊन थांबली आहे. 1 बॉल 2 धावेची गरज. 1 चेंडू 2 धावा. शिवनेरी चषक आजची रात्र आहे ना, आयोजकांना फक्त अनिल दादा इतकंच म्हणायचं, चांदणं झाली रात. 1 चेंडू 2 धावेची गरज. या आधी देखील असा सामना या स्पर्धेमध्ये आला होता.
तो खार्डीनं जिंकला होता शेवटच्या बॉलवरती आला, नंतर राहुलच्या बॅटमधनं 2 धावा आल्या, तिकडे ती मॅच त्यांनी जिंकली होती. पहिल्या रात्री अगदी आपण पाहिलं या टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय होणारा संघ होता त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. दुसरी रात्र स्पर्धेची गाजवली चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दनं. तिसरी रात्र गाजवली श्री जागमाता रावळेनं. आज स्वप्न घेऊन आली आहेत अनेक सारी संघ. आज अगदी पालघर, ठाणे, रायगड परिसरातून अनेक टीम्स खरं तर आपण आमंत्रित केलं होतं आणि त्यातून सगळ्या दादा टीम्स मैदानावरती खेळतात. मग एक गोष्ट डहाणूकर, जर निखिल आखरेची बॅटिंग आवडली असेल ना, टाळ्या नक्की बनतात आखरेसाठी, कारण आखरेनं ना नंतर कमबॅक खूप चांगलं केलंय आणि आतापर्यंत आखरे 11 बॉल खेळलाय, 26 रन्स निखिलनं केलेत. 1 बॉल 2 रन. मॅच आवडली असेल होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है. हार कर जीतने वाले को धाकटी डहाणू में निखिल आखरे कहते हैं. व्हाट अ फिनिश बाय निखिल आखरे. जिंकली है मैच टीम धाकटी डहाणू. अभिनंदन. थँक्यू डीजे. आता मैल मर्दे आणि त्या सोबतीनं प्रीतम बारीपासून तुम्ही वाचला होतात, हे झालं असं. अगदी अभ्यास करावा मयूर मर्देचा, प्रीतम बारीचा आणि समोर प्रश्नपत्रिका यावी निखिल आखरे नावाची. ग्रेट बॅटिंग निखिल आखरेसाठी एकदा जोरदार टाळा. प्रेक्षकांनो खूप चांगला तो खेळलाय. चला दोन्ही टीम सेकंड करा. प्रीतम आणि दुसऱ्या बाजूला गौतम आखरे सर, या आपण मॅन ऑफ द मॅच जेव्हा सेलिब्रेशन मुवमेंट